हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये. तर अशा प्रकारे आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय केलं होतं, डिटर्मिनंट शिकलो होतं. तर आता आपण एक क्रॅमर्स रूल शिकणार आहोत, जो की डिटर्मिनंटचाच एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार होतं, सायमल्टेनियसली इक्वेशन यूज करून आपण काय करणार होतं, डिटर्मिनंटचा यूज करून सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व करायचे आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपण काढणार आहोत. तर चला आपण जाऊ तर पहिलं क्रॅमर्स रूलकडे. आपण काय करू, एक सायमल्टेनियसली इक्वेशन घेऊ. तर हे घेतलेलं आहे एक सायमल्टेनियसली इक्वेशन. ह्याला देऊ तर एक, ह्याला देऊ तर दोन. तर आता इक्वेशन घेतलं, त्याच्यावर आपल्याला काय करायचं, हे सॉल्व करून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आधी बी आपण सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व केले होते. त्याच्यामध्ये काय आहे, हे एक्स आणि वाय हे काय येतं, व्हॅरिएबल होतं. एक्स आणि वाय काय येतं, व्हॅरिएबल होतं. आणि हे ए बी अँड सी, जसं की A1 A2 C1 C2 B1 B2 हे काय येते, दीज आर रिअल नंबर्स. काय ते रिअल नंबर्स. तर आपण काय करू, तर एक एक करून आपण सॉल्व करू. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, आधी डायरेक्ट ह्याचे मल्टिप्लिकेशन आपण काय करू, ह्याला ॲडिशन केली काय सबस्ट्रॅक्शन केली तर काय होणार आहे, इथं कट होणार नाही कोणतीच व्हॅल्यू. याचा अर्थ आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू भेटणार नाही आहे. मग आता त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी A1 A2 आणि B1 B2 ह्यांनी काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर आपण काय करू, तर इक्वेशन 1 मल्टिप्लाय करू. तर कशाने आपण करू, तर A2 ने. अँड इक्वेशन 2ला A1 ने. म्हणजे काय होईल, एक व्हॅल्यू कट होईल. आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये बी बघितलं होतं, एक्सरसाइजमध्ये सेम त्याच प्रकारे काय करायचं, ह्याला इथं A1ला A2 ने करून मल्टिप्लाय आणि इथं B2 ला B1 ने, जेणेकरून काय होईल, एक्स एक्स कट होऊन जाईल आणि बीची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल. तर मल्टिप्लाय करू, तर A1 A2 एक्स प्लस B1 A2 वाय इक्वल टू C1 A2. आणि 2 नंबरचं इक्वेशन घेऊ. तर 2 नंबरला काय केलं होतं आपण, A1 ने A2 A1 एक्स प्लस B2 A1 वाय इक्वल टू C2 A1. हे झाले आपले दोन इक्वेशन. त्या इक्वेशनचे आपण काय करू, तर ह्याला आपण काय करू, ह्याला 3 नंबर देऊ तर ह्याला 4 नंबर देऊ. तर ह्याच्यामध्ये आता इथं बघा तुम्ही A1 A2 A2 A1, तर A1 A2 काय आणि A2 A1 हे जे आपण जर सबट्रॅक्शन केली तर काय होईल, आपल्याला कोणती पण एक व्हॅल्यू भेटून जाईल. तर काय करू आपण, सबट्रॅक्शन बाय इक्वेशन 3 and 4. दोन इक्वेशनचे आपण काय करू, सबट्रॅक्शन करू. तर A1 A2 एक्स प्लस B1 A2 वाय इक्वल टू C1 A2. इथं काय A1 A2 काय आणि A2 A1, तर आपण इथं बी तेच लिहू. तर हा इथं टाकू, हा इथं टाकू. A1 A2 एक्स प्लस B2 A1 वाय इक्वल टू C2 A1. सबट्रॅक्शनमध्ये काय, खालचे साईन चेंज होतात. तर इथं A1 A2 A1 A2 एक्स एक्स कॅन्सल झालं, म्हणजे काय आलं, 0. आता इथं काय आहे, B1 A2 वाय मायनस B2 A1 वाय इक्वल टू C1 A2 मायनस C2 A1. तिथं काय वाय कॉमन आहे, तर वाय आपण सेपरेट काढून घेऊ. तर वाय B1 A2 मायनस B2 A1 इक्वल टू
C1 A2 मायनस C2 A1. तर आता हे मल्टिप्लिकेशनमध्ये तर इकडे गेलो काय होईल, डिवाइड होईल. y इक्वल टू C1 A2 मायनस C2 A1 डिवायडेड बाय B1 A2 मायनस B2 A1. ही झाली तुमची वायची व्हॅल्यू. तशीच काय करायचं आहे आपल्याला, एची सुद्धा व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. हे झाले आपले पहिले दोन इक्वेशन. तर आपण काय केलं होतं, त्याला A1 A2 ने मल्टिप्लाय केलं होतं आणि तिथं आपण वायची व्हॅल्यू केली होती. आता सिमिलर आपण काय करायचं, B1 B2 ने मल्टिप्लाय करू तर जेणेकरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल. तर काय करू आपण, मल्टिप्लाय बाय B1 टू इक्वेशन 1 अँड B2 टू इक्वेशन 2. तर जर A1 ह्याला जर आपण जर काय करायचं, इथं B1 आणि B2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, तर इथं ज्याची एक ऑर्डर देऊन काय करू आपण, A1 B2, कारण आपण B2 ने काय केलं आहे, इक्वेशन 1ला हे करायचं आहे आणि सॉरी इथं आपण इक्वेशन 1ला B2 ने मल्टिप्लाय करू तर A1 B2 x प्लस B1 B2 y इक्वल टू C1 B2 आणि इक्वेशन 2ला काय करू तर आपण B1 ने मल्टिप्लाय करू तर इक्वेशन A2 B1 x प्लस B1 B2 y इक्वल टू C2 B1. हे काय करू आपण, ह्याला इक्वेशन कुठपर्यंत आलं तर आपण इक्वेशन 3 आणि 4. तर ह्याला काय करू आपण, ह्याला इक्वेशन 5 आणि ह्याला इक्वेशन 6 देऊ होतं. हे झालं तुमचे दोन इक्वेशन. आता ह्याला काय करू आपण, डबल जसं मागची प्रोसेस केली होती सेम तीच प्रोसेस करू. तर सबस्टिट्यूट बाय इक्वेशन 5 and 6. A1 B2 x प्लस B1 B2 y इक्वल टू C1 B2 आणि इथं काय करू, A2 B1 x प्लस B1 B2 y इक्वल टू C2 B1. तिथं काय करू, सबट्रॅक्शन दिलेलं त्यामुळं मायनस मायनस साईन लावलं. इथं बघा B1 B2 आणि B1 B2 y हे काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथं काय राहील, A1 B2 x मायनस A2 B1 x प्लस 0 इक्वल टू C1 B2 मायनस C2 B1. तिथं काय एक्स एक्स कॉमन आहे त्यामुळे आपण काय करू, एक्स बाहेर घेऊ. तर ब्रॅकेटच्या एक्स A1 B2 मायनस A2 B1 इक्वल टू C1 B2 मायनस C2 B1. तर इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये इथं काय होईल, डिवाइड होईल, जेणेकरून आपल्याला काय होईल, एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल. तर एक्स इक्वल टू C1 B2 मायनस C2 B1 डिवायडेड बाय A1 B2 मायनस A2 B1. ही झाली तुमची एक्सची व्हॅल्यू. अशा प्रकारे आपण काय केलं, तर एक्स आणि वायची व्हॅल्यू काढलेली आहे. तर आपण काय करू, ते वरचे जे कॉमन होतं ते सेम काढून घेऊत आपण. इथं काय होतं, C1 A2 C1 A2 C2 A1 काय C1 A2 मायनस C1 A2 कोमा B1 A2 मायनस B2 A1 B2 A1 आणि A1 C2 मायनस A2 C1. हे झाले. तर आपण काय करणार आता, फॉर एक्झाम्पल आता
तर आपण एक्सची आणि वायची व्हॅल्यू आपण काय घेतल्या होत्या आल्या, आपण ज्या फाईंड केल्या होत्या काय होत्या त्या C1 B2 मायनस C2 B1 डिवायडेड बाय A1 B2 मायनस A2 B1 आणि वायची व्हॅल्यू काय होती A1 C2 मायनस A1 C1 डिवायडेड बाय A1 B2 मायनस A2 B1. तर आपण काय केलं होतं या वायची एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढली होती. तर त्याच्यानुसार काय येतं, हा त्याचा डिटर्मिनंट आहे. तर इथं काय येईल डिटर्मिनंट, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची त्यावेळेस काय केलं एक्सची व्हॅल्यू आपण हाईड केली जाते. म्हणजे इथं काय करायचं आता, हे जे पहिली व्हॅल्यू आणि दुसरी व्हॅल्यू घेऊ होतं C1 डिवायडेड खाल्ली होतं आपण इथं x इक्वल टू C1 B2 मायनस C2 B1 डिवायडेड बाय A1 B2 मायनस A2 B1. त्याचा डिटर्मिनंट काढूत आपण. त्यांनी काय केले, आपण पहिली व्हॅल्यू काय कॉलममध्ये टाकणार तर दुसरी व्हॅल्यू कॉलममध्ये, जेणेकरून ते रोमध्ये येऊन जाईल. तर इथं काय C1 C2 आणि दुसरी काय B1 B2 डिवायडेड बाय A1 A2 आणि B1 B2. ह्याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार B1 C2 आणि C1 हे इकडं बघा, हे जर सॉल्व केलं तर काय येणार ह्याचं C1 B2 मायनस C2 B1 डिवायडेड बाय A1 B2 मायनस A2 B1. तर सेम हेच आहे. तर आपण काय केलं फक्त डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये टाकलं आहे फक्त आपण त्याला. सेम आपण काय करायचं वायला सुद्धा तेच केलं आहे, A1 C2 मायनस A1 C1 डिवायडेड बाय A1 B2 मायनस A2 B1. ह्याला सुद्धा आपण सेम फॉर्मॅटमध्ये टाकणार तर A1 A2 C1 C2 डिवायडेड बाय A1 A2 B1 B2. फक्त आपण काय केलं आहे डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये टाकलं आहे. तर आपण काय करायचं, सर्वात आधी काय करावं लागतं डिटर्मिनंट सोडावं लागतं. त्याच्यामुळे आपण डिटर्मिनंट घेऊ. तर डिटर्मिनंट जे आहे तर तुम्हाला एक एक्झाम्पल लिहून दाखवतो. जसं की दोन इक्वेशन घेऊत आपण A1x प्लस B1y प्लस C1 इक्वल टू घेऊन टाकू. तर म्हणजे कसं आपण जे इक्वेशनवर आपण एवढं सॉल्व केलं ते सेम इक्वेशन घेतो A2x प्लस B2y इक्वल टू C2. तर सर्वात आपण जसं हे केलं आहे तर डिटर्मिनंट सॉल्व लागतं. तर डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे इथं सुरुवातीच्या दोन व्हॅल्यू घ्यावं लागतात. कोणती A1 A2 आणि B1 B2. ह्याच्यामुळे काय होईल तुमचा डिटर्मिनंट सॉल्व होईल. नंतर ज्यावेळेस तुम्हाला dx काढायचं आहे म्हणजे एक्सचा डिटर्मिनंट ज्यावेळेस काढायचं त्यावेळेस काय करायचं एक्सच्या व्हॅल्यू हाईड करायच्या. म्हणजे काय येणार B1 B2 आणि C1 C2. हा dx आणि dy काढायच्या टायमाला काय करायचं वायची व्हॅल्यू हाईड करायच्या आणि वायच्या जागेवर काय करायचं सीचे एंडिंगच्या व्हॅल्यू टाकून द्यायच्या सीच्या. आता इथं काय करायचं dx काढायचं म्हणून काय केलं तर आपण C1 C2 एक्सच्या जागेवर टाकलं, तसं वायच्या जागेवर होता C1 C2 म्हणजे एची व्हॅल्यू ॲज इट इज येणार A1 A2 आणि C1 C2. ह्याच्यानुसार काय करायचं आपल्याला बनवायचं.